राऊंड झाल्या त्याच्यामध्ये आमचे अभिजित उसनाळे जे आहेत ते 145 मतांनी पुढे आहेत. अतिशय आनंदाची बातमी. सर्वांचे लाडके दादासाहेब म्हणजेच डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब म्हणजे आमच्या गावचे उमेदवार अभिजित उसनाळे निवडून येतील वाटलं मला बघू. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. जसं की परवा निवडणूक झालेली आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, तर आज त्याचा निकाल आहे रोहित भाई. तर आपण एक प्रिडिक्शन लावणार आहोत कोण येईल का नाही. तर आपल्याकडं 2 चिठ्ठी आहेत पवन भाई, त्याच्यातली तुम्ही चिठ्ठी सिलेक्ट करा. बघू नका असं बघायचं नाही, फक्त सिलेक्ट करायचं. हा तर काढा. तर यांच्यानुसार राहुलजी म्हणजे काँग्रेस येणार आहे. यांच्या गावामध्ये काँग्रेस येईल. कोणतं गाव आपलं? माळेगाव मध्ये. ठीक आहे. आता आपण तर आमचे दुसरे मित्र खादर खादिम चिठ्ठी सिलेक्ट करा. एक घ्यायचं, एक घ्या मित्र. बघा का कोण आहे? काँग्रेस येईल. यांच्या पण मताने काँग्रेस येईल. ठीक आहे, बघू आपण. तर आपण हे फोल्ड केलो कारण आता थोडं यांना डाऊट येऊ लागला. तर रोहित भ्या उचला, एक चिठ्ठी उचला. काँग्रेस हा चला काढा, ओपन करा. मोदीजी काँग्रेस यांच्या पण चिठ्ठीमध्ये काँग्रेस आले. आता मी बघतो, कारण माझं जे चिठ्ठी येईल तेच सरकार येईल असं मला वाटतं. बघू असं का डोळे झापलो इकडून खाली पडून द्या. इथलं बघू काँग्रेस म्हणजे आमच्या गावचे उमेदवार अभिजित उसनाळे निवडून येतील वाटलं मला बघू. ओके चला. तर मित्रांनो, आता आपल्या मामाला विचारू. मामा ती गाडा ब्रेक नाव काय? का नाव आहे बघा. नाव काय वाचित बघा. कोणतं नाव आहे? कोणतं पक्ष आहे? राहुलजी चालेल. राहुलजी चालेल बाबा. चळवळ म्हणजे काँग्रेस. तर आज माजी मुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके दादासाहेब म्हणजेच डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची आज जयंती आहे. तर आपण आज त्यांचा आशीर्वाद वगैरे घेऊन आपल्या पुढच्या ब्लॉगला सुरुवात करू. तर मित्रांनो, आता आपण आलो आयटीआय कॉलेजला. आपला रिझल्ट काय आहे का नाही कोणी वाटते रोहित भाई तुम्हाला? बघू आता रिझल्ट सांगितल्यावर काय ते असं सांगता येत नाही. तरी तुम्हाला मत असं आहे की माझं न्यूट्रल आहे, कारण आमच्या गावामध्ये जे आहे ते 50-50% चाललेला आहे. तरी बघू आपण आता निकाल आहे आपला. मग पुण्या गावच्या मसवाडीच्या का? बरं काय निकाल बघायला आलो काय? ऊसाच्या कारखान्यात. बरं मित्रांनो, आयटीआय कॉलेजवर गर्दी बघू शकता आपण. सध्या आमचे अभिजित उसनाळे लीडवर आहेत असं आम्हाला ऐकण्यात आलंय. तरी बघू बाकीचे पुढे बघू. आपला मित्र भेटला भाऊ. मग बया कसं आहे, कुणाची लीड आहे सध्या? आमच्या गावातील हा बघू आता कळेल पुढे. बाकी फायनल जे आहे ते थोड्या वेळाने कळेल. 1:30 वाजता कळेल फायनल. ओके बया. तर आमचे बंधू अमोलजी माने, मामाचं कोणीतरी निवडून आलेलं दिसतंय आपल्याला. तर 6 राऊंड झाल्या त्याच्यामध्ये आमचे अभिजित उसनाळे जे आहेत ते 145 मतांनी पुढे आहेत. अतिशय आनंदाची बातमी. आता आणि 2 राऊंड आहेत ती बघू. तर आताच एक लेटेस्ट न्यूज मिळाले काय अमोल? 7व्या फेरीनंतर तळखेड आणि मसवाडी गाव लागले. त्याच्यात बीजेपी 157 मतांनी लीडवर आहे. अभिनंदन तुम्हाला. 50 ला देणार का सांगा? तर आज शेवटी 50 ला ठरले. आताच मिळालेल्या माहितीप्रमाणे सगळीकडे जे काँग्रेस लीड मध्ये दिसतंय. कसं रोहित भाई, आपण सकाळी जे चिठ्ठ्या काढलो होतो त्याच्यामध्ये पण काँग्रेस चालतंय. तिथं आपण कॉलेजमध्ये चिठ्ठ्या काढलो, 17 चिठ्ठ्या निघाला. त्याच्यामध्ये पण काँग्रेसच निघाला. लीडवर काँग्रेसच. तरी आपण आता बघू की फायनल का होईल. प्रिडिक्शन कळेल आपल्याला. तर मित्रांनो, बघू शकता आमचे अभिजित उसनाळे पंचायत समिती उमेदवार निवडून आल्यासारखे आता त्यांची जवळपास परिस्थिती आहे. तर त्यांना मी अभिनंदन म्हणतो आमच्या चॅनलच्या मार्फत. औराद पंचायत समितीमधून भाजपा 667 मतांनी डॉक्टर मल्लिकार्जुन शंकर यांचा विजय झालाय आपल्याला बघण्यास मिळत आहे मित्रांनो. तरी आता आपण निलंगे आयटीआय मध्ये बाकीचे जे निकाल आहे ते बघून घेऊ. तर मित्रांनो, आताच एक लेटेस्ट न्यूज मिळाली आहे. 168 मतांनी अभिजित उसनाळे आमच्या गावातून पुढे आहेत. तर अभिजित उसनाळे आमचे गावचे
ते आता 100 ते जवळपास 100-150 मतांनी आलेले आहेत. तर आपण त्यांना अभिनंदन म्हणू घटल्यानंतर पण अतिशय जल्लोष बघायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला. त्यापैकी 10 झाले होतात. तर अतिशय जल्लोष साजरा होत आहे मित्रांनो. असा जल्लोष कायम राहिला आणि याने एकदम बेस्ट काम करते असं वाटतं मला बघून घेऊ. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू. अतिशय जल्लोषभरी निवडणूक झाली, एकदम छान निवडणूक झाली आणि एकदम युवा नेतृत्वाला संधी भेटली आहे. तरी आजचा व्हिडिओ इथं संपवू. धन्यवाद.